नमस्कार। आज आपण चला एक पाऊल सिद्धबेटामध्ये आलो असता सिद्धबेटाला भेट दिल्यानंतर या ठिकाणी नर्मदा अष्टक मंडळ आहे आणि त्या ठिकाणी सिद्धबेटाचा आल्यावर त्या ठिकाणी तेथील परिस्थिती पाहून दादा काय म्हणतात जाणून घेऊयात। दादा काय वाटलं या ठिकाणी आल्यावर? नर्मदा किशोर पोनीकर बोलतोय, नागपूरचा आहे। काल 2 दिवसांपासून आपण इथे नर्मदा इंद्रायणी प्रीतिसंगम शिबिरासाठी आलो आहे। आज सिद्धबेटावर आलो आहे। सिद्धबेटावर आध्यात्मिक ऊर्जा अपरंपार पडलेली आहे, पण काही मानवीय चुका इथे सुद्धा आहेत। जे कोणी फिरायला लोक येतात ते इथे पॉलिथिन सोडून राहिलेत। आम्ही इथले जे मृदंगवादक मुलं होते त्यांना म्हटलं की बा आपण सगळे अमृताचे अधिकारी आहोत, मग अमृताचे अधिकारी असताना आपण नरकामध्ये का बसावं। त्यांना मी सांगितलं की इथे आजूबाजूला ज्या पाटल्या पडलेल्या आहेत आणि बाजूला जे पॉलिथिन पडलेलं आहे, आपल्या 25 स्क्वेअर फुटाच्या जागेला आपण स्वर्ग बनवू शकतो। दुसऱ्याच्या 25 स्क्वेअर फुटावर जागा तुमची जी मृदंग वाजवण्याची जागा आहे तेवढी जरी 25-50 स्क्वेअर फुटाची जागा तुम्ही साफ केली तर आज पूर्ण सिद्धबेट पूर्ण केवळ एकाच दिवसात साफ होणार आहे। निश्चितच या ठिकाणी म्हणजे तुमचं म्हणणं आहे विद्यार्थी ज्ञानार्जन घेतात, हा पॉईंट अति महत्त्वपूर्ण आहे। कारण या ठिकाणी हे ज्ञानार्जनाची भूमी आहे आणि त्या ज्ञानार्जनातून या भूमीमध्ये आमचे महाराज वाढलेले आहेत आणि सातत्यपूर्ण ट्रिपा काढत असतात। तर या ठिकाणी सिद्धबेटाची महती तुम्हाला थोडक्यात सांगतील। सिद्धबेट म्हणजे काय? सिद्धांचं बेट, इथं 84 सिद्ध आहेत आणि 84 सिद्धांचा या ठिकाणी मेळा होतो, म्हणून आपण नेहमी अभंगामध्ये ऐकतो, चला आळंदीला जाऊ ज्ञानेश्वर, किंवा आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर। 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा। या सिद्धबेटामध्ये एकूण 84 सिद्धांची उपस्थिती 24 तास असते आणि त्या सिद्धबेटाच्या 24 तासाच्या उपस्थितीमध्ये आपण इंद्रायणीच्या या कडेला प्रदूषण करणं किंवा केरकचरा टाकणं हे सर्व सिद्धांना अमान्य आहे। तेव्हा आता आमच्या पवनीकरांनी जे सांगितलं अतिशय सुंदर संकल्पना आहे। 25 फूट जरी जागा आपण स्वच्छ केली तर एका दिवसामध्ये सिद्धबेट हे नक्कीच स्वच्छ होऊ शकतं। अगदी सुंदर कल्पना पवनीकरांनी मांडलेली आहे। निश्चितच या ठिकाणी पुण्यातील ताई आहेत। ताई नमस्कार। नमस्कार। या ठिकाणी कसं वाटलं आल्यावर? इथे आल्यावर खूप छान वाटलं आणि इथली ऊर्जा जी आहे ती वेगळीच आहे आणि आम्ही आरतीसाठी आम्ही ते सर्व देवांच्या आरत्या म्हणत होतो आणि तेव्हा वारकरी संप्रदायाची मुलं आली आणि त्यांचं जे चैतन्य होतं त्यांनी ज्या आरत्या म्हणल्या त्यामुळे आमचा आजचा कार्यक्रम फार सुंदर झाला। मनाला खूप समाधान वाटलं आणि सिद्धबेट या ठिकाणी परिवर्तन काय व्हावंसं वाटलं तुम्हाला? परिवर्तन म्हणजे सिद्धबेटाची रचना खूप चांगली आहे, पण स्वच्छतेची थोडीशी गरज आहे आणि म्हणून आम्ही वारकरी संप्रदायाच्या मुलांनाच सांगितलं की तुम्ही जे धार्मिक शिक्षण घेतात त्याच्याबरोबर तुमची सामाजिक जबाबदारी जी आहे ती पण समजून जर तुम्हीच ही जबाबदारी उचलली की तुम्ही पूजेला समजा मोठे झाल्यावर गेलात तर त्या यजमानांना तुम्ही सांगितलं महत्त्व की तिथे तुम्ही साफसफाई ठेवायला पाहिजे, किंवा जे धार्मिक लोक आळंदीला भेट देतात, सिद्धबेटाला भेट देतात, त्यांना जर तुम्ही सांगितलं की इथे आम्ही ही स्वच्छ केलेली जागा, इथे कचरा टाकू नका, तर तुम्ही निश्चितच यांनी पण एक संदेश दिलेला आहे की या ठिकाणी स्वच्छता हीच काळाची गरज आहे। या ठिकाणी ताई या ठिकाणी 3 वर्ष झाले चला एक पाऊल सिद्धबेटाची टॅगलाईन आहे, या अंतर्गत जनजागृती करत असतो आपण आणि इंद्रायणी सेवा फाउंडेशन त्याला सपोर्टिंग टीम आहे। याबाबत तुम्हाला काय वाटतं? नर्मदे हर आम्ही 2 दिवस झाले शिबिरासाठी आलोय आणि आम्ही पाहिलं की इंद्रायणीसाठी आम्ही आलो। इंद्रायणीला जी प्रदूषित आहे ते तर ती कशी आपल्याला परतीची तब्येत सुधारता येईल त्यासाठी आम्ही आलोय। तर आम्हाला इथे इंद्रायणी फाउंडेशनची मदत मिळाली आणि इंद्रायणी फाउंडेशन इंद्रायणी नदीसाठी भरपूर काम करत आहे आणि त्यांनीच आम्हाला इथे ह्या शिबिरासाठी प्रोत्साहन दिलं आणि आमचं शिबिर उत्तमरित्या पार पडलं आणि आता आम्ही सिद्धबेटावर आहोत। मी असं म्हणेन की मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, तर खरंच सिद्धबेटावर आमचं मन प्रसन्न झालं आणि हे सिद्धबेट जे त्याची आध्यात्मिक बाजू अतिशय एवढी भक्कम आहे तर ते पुढे पण आपल्या नदीला, इंद्रायणी नदीला परत पुन्हा तिच्या मूळ स्वरूपाशी चेतना जागृतीशी आणून सोडेल ह्याची मला नक्की खात्री आहे। नर्मदे हर। धन्यवाद।